नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला जो टॉपिक आहे ते या ठिकाणी आपण अंकगणित 3D म्हणजेच अर्थमेटिक प्रोग्रेशन या टॉपिकचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. परंतु या ठिकाणी आपल्या याचं एक प्रयोजन आहे आणि ते प्रयोजन म्हणजे कोणतं, तर आपण जे काही जसे की धडे वाईज किंवा टॉपिक वाईज म्हणा, जे काही आपण टेस्ट घेतो, जसे की testmark.com असेल, म्हणजे त्याच्या मदतीने आपल्याला पर्याय वाईज जे अल्टरनेटिव्ह प्रश्न असतात ते कसे सोडवायचे, त्याच्यानंतर जे काही आपली लेखी परीक्षा असते, बरोबर आहे, या लेखी परीक्षेसाठी टॉपिक वाईज जी काही आपली परीक्षा होत असते त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आपण या ठिकाणी तयार करत आहोत. तर यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कव्हर केल्या जातील, तर यामध्ये मुख्यतः जे काही आपले सूत्र असतात, सूत्राचा आधार आपला कोणत्या गणितासाठी कसा घ्यावा लागतो, म्हणजे सूत्राची मदत कशा पद्धतीने म्हणजे आपल्याला या ठिकाणी मांडता येते, त्या सूत्राच्या आधारे आपला जो काही पेपर आहे तो कशा पद्धतीने आपला योग्य पद्धतीने देता येईल याचा आपण या ठिकाणी परिपूर्ण काय विचार करणार आहोत. बरोबर, तर स्टेप बाय स्टेप आपण करण्याचा प्रयत्न करतो. पहा, मी या ठिकाणी मांडून ठेवलेला आहे. यामध्ये अल्टरनेटिव्ह सर्वच प्रश्न म्हणजे सर्वच प्रश्नाचा उल्लेख होणार आहे. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे इंट्रोडक्शनच्या स्वरूपात जरी आपण गेलो, आता प्रोग्रेशन म्हणजे काय झालं, एक श्रेणी झाली, बरोबर आहे. मग या ठिकाणी श्रेणीचे मुख्यतः आपला सर्वांना माहित असायला हवं, 3 प्रकार पडतात. पहिली श्रेणी म्हणजे पहिल्या श्रेणीचा प्रकार आहे अर्थमेटिक प्रोग्रेशन. अर्थमेटिक प्रोग्रेशन म्हणजेच अंकगणित श्रेणी, आणि जेणेकरून बरं चला काय अडचण नाही, अंकगणित श्रेणी म्हणजे अर्थमेटिक प्रोग्रेशन, बरोबर आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे तो काय आहे, जिओमेट्रिक प्रोग्रेशन, राईट. या ठिकाणी काय असेल, जिओमेट्रिक प्रोग्रेशन, राईट. आणि त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो हार्मोनिक प्रोग्रेशन. आता उदाहरण या ठिकाणी हे जे हार्मोनिक म्हणजे काय, हे काय झालं, एक संवादी श्रेणी, बरोबर आहे. आणि जिओमेट्रिक म्हणजे भूमितीय श्रेणी. तुम्हाला सर्वांना नेमकं आठवण असेल किंवा माहित असेल तुमच्या अभ्यासातून की आपण वाचलोय किती अंकगणित श्रेणी आणि भूमितीय श्रेणी, परंतु 3 प्रकार पडतात. हा हार्मोनिक श्रेणी म्हणजेच नेमकं उदाहरण हार्मोनिक प्रोग्रेशन हा एक संवादी श्रेणी, अशी एकूण 3 प्रकार पडतात. पण याचं एक वैशिष्ट्य असं आहे, या तिन्ही प्रकारापैकी हे जे काही 2 प्रकार आहे, जिओमेट्रिक आणि हार्मोनिक, बरोबर आहे, हे दोन्ही प्रकार आपल्या अभ्यासातून काय झाले आहेत, वगळले गेलेले आहेत, कंपल्सरी वगळले आहेत, बरोबर आहे. या वर्षापुरतं मर्यादित नसून कंपल्सरी वगळण्यात आलेले आहेत. मग या ठिकाणी आपला विचारच करायचा आहे अर्थमेटिक प्रोग्रेशन म्हणजे श्रेणी, बरोबर. आता आपला या ठिकाणचा विषय काय झाला, क्लिअर झाला, बरोबर. आता यात अवघड खाली, बरोबर. आता पहा, या ठिकाणी क्रमिका आहे. आता क्रमिका म्हणजेच काय थोडक्यात, बरोबर आहे, नैसर्गिक क्रमाच्या नियमाप्रमाणे मांडणी केलेल्या किंवा नैसर्गिक नियमाप्रमाणे मांडणी केलेल्या संख्येच्या ठराविक संचास आपला काय क्रमिका म्हणतो, किंवा ठराविक नियमाने किंवा ठराविक क्रमाने मांडलेल्या नैसर्गिक संख्येच्या समूहाला आपण काय म्हणतो, क्रमिका म्हणतो. आता जसं कसं, तर पहा, या ठिकाणी मी काय करेन, 4 घेईन, परत 8 घेईन, नंतर 12 घेईन, नंतर 16 घेईन. आता तुम्ही सांगा मला पुढे काय येणार आहे, 20 येईल, आणि पुढे डॅश डॅश डॅश. आपला माहिती आहे का त्याचा अर्थ काय, पुढे येणार आहे, बरोबर. नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर, बरोबर आहे. हा, त्याच्यानंतर पुढचे घेऊ आपण याच पद्धतीनुसार. 4 घ्या, इथं हो 4 2 8 घ्या, इथं काय घ्या, 16 घ्या, आणि या ठिकाणी काय घ्या, 32 घ्या. आता तुमच्या माहितीच तो 4 2 8 8 2 16 16 2 32 आणि 32 2 या ठिकाणी काय 64 64 2 काय 128. आपला सर्वांना माहिती आहे, पुढे डॅश डॅश इथं काय करता, एन करा, बरोबर. म्हणजे आपला ठराविक काळ असेल की नेमकं या ठराविक नैसर्गिक संख्येच्या नियमाप्रमाणे किंवा ठराविक नियमाप्रमाणे ठराविक संख्या मांडण्याच्या क्रमाला आपण काय म्हणतो, क्रमिका असं म्हणतो, बरोबर आहे. मग या ठिकाणी 4 + 4 बोलतो 8 झाले, 8 मध्ये 4 मिसळे 12 झाले, 12 मध्ये 4 मिसळे 16 झाले. हा तुम्हाला क्रम लक्षात आला, म्हणजे मला सांगायचंय की क्रमिका तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेली असेल, बरोबर आहे. मग आता आपल्या या ठिकाणी असा प्रश्न आहे, 4 आहे, 8 12 आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण समजून घेऊ. आता एक सुरुवातीला जसे की नेमकं आता या ठिकाणी अवघड जायचं नाही, हा पॉईंट, हा जे काही हे जे काही क्रमिका नावाचा पॉईंट हा एकदम सोपा आहे. अंकगणित श्रेणी धडा देखील काय आहे, एकदम सोपा आहे, काही अवघड कुठल्याही नेमकं डिफिकल्ट स्वरूपाचं काहीच नाही याच्यामध्ये. तर स्टेप बाय स्टेप पाहूया. पहा, आता या ठिकाणी 4 आहे, 4 हे नेमकं काय, T1 आहे, हे काय आहे, आता काय येईल, T2 येईल, हे काय आहे, T3 आहे, बरोबर आहे. म्हणजे T1 T2 T3 T4 T5 T6, बरोबर. आणि शेवटी इथं काय होईल, Tn होईल, बरोबर. हे डॅश 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 डॅश, आणि या ठिकाणी शेवटला काय होणार आहे, Tn होणार आहे. तर मी यावरून सांगेल की क्रमिकेच्या प्रथम स्थानावर संख्येला, म्हणजे क्रमिकेमध्ये जे काही प्रत्येक पद असतं, प्रत्येक संख्या असते, त्या संख्येला त्या क्रमिकेचं काय म्हणतो आपण, पद म्हणतो, बरोबर. तर या ठिकाणी मला उल्लेख करता येईल क्रमिकेच्या प्रथम स्थानावर संख्येला, क्रमिकेच्या प्रथम स्थानावर संख्येला त्या क्रमिकेचे पहिले पद म्हणतात आणि ते T1 या अक्षराने दर्शवलं जातं. क्रमिकेच्या द्वितीय स्थानावर संख्येला दुसरे पद म्हणतात आणि ते तृतीय अक्षराने दर्शवलं जातं. आता शेवट बघूया, क्रमिकेच्या तृतीय स्थानावर संख्येला तिसरे पद म्हणतात आणि ते T3 अक्षराने दर्शवलं जातं. तसं क्रमिकेच्या n पदावली संख्येला क्रमिकेचे n पद म्हणतात आणि ते कोणत्या अक्षराने दर्शवलं जातं, Tn या अक्षराने दर्शवलं जातं. ओके, पॉईंट क्लिअर. हा, त्याच्यानंतर आता श्रेणी, राईट आहे. श्रेणी म्हणजेच काय,
तर श्रेणी म्हणजेच काय, क्रमिक श्रेणी म्हणजे अशी एक विशिष्ट क्रमिका असते. श्रेणी म्हणजे अशी एक विशिष्ट क्रमिका असते की जिच्या कोणत्याही दोन क्रमागत पदामध्ये साधारण फरक किंवा नेमके काही संबंध कसा असतो, सारखाच असतो. अशा सारख्या असणाऱ्या संबंधाला आपण काय म्हणतो, थोडक्यात श्रेणी असं म्हणतो. बरोबर. तर पहा या ठिकाणी आपल्याला उदाहरणात या ठिकाणी काय करता येतं, एक उदाहरण म्हणून या ठिकाणी आपण घेऊ. जसं की मी या ठिकाणी काय घेईल, 3 घ्या, 6 घ्या, बरोबर आहे, 9 घ्या, बरोबर. त्याच्यानंतर वाटलंच तर 3, 6 इथं 12 घ्या आणि नंतर काय घ्या, 24 घ्या, बरोबर. याचा एक विचार करू. आणि पुन्हा या ठिकाणी काय करता येईल, 0.5 2 आणि काय करता 3.5 राईट आहे आणि नंतर 5, बरोबर आहे. हे उदाहरण 1 म्हणजे हा उदाहरण क्रमांक 1 आणि हा उदाहरण क्रमांक 2 राईट आहे. तर आता सर्वांना माहित असायला हवं की आता एक मी या ठिकाणी एवढ्या भागामध्ये काय करणार आहे, शॉर्टकट पद्धत वाटलं तर इतक्यामध्येच बघून घ्या. हा, आता एक क्रमिका आहे, आपण काय म्हणलंय, या अक्षराला T1 न दर्शवलं जातं. तर क्रमिकेच्या प्रथम सारांशांकाला T1 न दर्शवलं जातं आणि T1 म्हणजेच काय, क्रमिकेचे पहिले पद काय असतं, ए असतं. म्हणजे पहिले पद सुद्धा नेमकं तुम्हाला काय करायचं, ए म्हणून समजून घ्यायचं. आणि आता आपण दुसरा पॉईंट श्रेणी बघत आहोत. आता मी श्रेणी तर झालं, आता अंकगणितीय श्रेणी कोणती असते असा जर आपला प्रश्न जर पडला असेल तर त्या ठिकाणी व्याख्येचं स्वरूप काय की दोन क्रमागत पदामध्ये साधारण फरक जर स्थिर असेल, सारखा असेल तर अशा क्रमिकेला दिलेली अंकगणितीय श्रेणी आहे असं म्हणता येईल. आणि जर दोन क्रमागत साधारण फरक जर स्थिर नसेल तर किंवा सारखा नसेल तर ती क्रमिका अंकगणितीय श्रेणी नसते. ओके. आता या ठिकाणी आपण हा एक उदाहरण आणि हा एक उदाहरण आपण या ठिकाणी बघून घेऊ. बरोबर. तर आता पहा, आता मी आपल्याविषयी वेळ फार कमी आहे कारण का आपण थोडं फास्ट घेत आहोत पण समजून घेत आहोत. हा T1 झाला, T2, T3, T4 राईट आहे, याचा विचार करायचा आहे. आणि जे काय फरक काढतो, बरोबर आहे. आता आपण आहे किंवा नाही, साधारण फरक स्थिर आहे, साधारण फरक, कॉमन डिफरन्स, मी हा वारंवार शब्द घेतोय. तर या ठिकाणी वाटलं तर काय करा, साधारण राईट आहे, साधारण फरक कोणत्या अक्षरांत दर्शवला जातो, डी अक्षरांत दर्शवला जातो. आणि या ठिकाणी समजून घ्या, साधारण फरक कसा असतो, ऋण असू शकतो, साधारण फरक धन असू शकतो, साधारण फरक शून्य असू शकतो. जर साधारण फरक जर शून्य असेल तर ती क्रमिका कशी असते, स्थिर असते, हे समजून घ्यायचं. आणि पहिले पद काय आहे, ए आहे. आपल्याला माहित काय झालं, ए माहित झालं आणि डी एक माहित झालं. डी हे साधारण फरक आणि ए काय पहिलं पद आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, डी या पदाचा नेमका या ठिकाणी उल्लेख कसा करावा लागतो हे शिकून घेऊया. तर पहा, आता आपल्याला काय करायचं, डी काढायचंय, बरोबर आहे. तर T2 मायनस T1 म्हणजे साधारण फरक. आता इथे काय करावं लागेल, क्रमिका काढतेस पुढच्या पदामधून पाठीमागचं पद काय करायचं, मायनस करायचे. T2 मायनस T1. ओके. तर पहा या ठिकाणी काय होईल, T2 मायनस T1 म्हणलं तर 6 मायनस 3 बरोबर काय भेटले, 3 झाले राईट. या ठिकाणी पुन्हा नेमकं डी काढा, एक बार काढायचं. आता इथे काय करता, T3 मायनस काय करता, T3 मायनस T2, 6 मधून 12 गेले म्हणजे 6, सॉरी या ठिकाणी काय करता, 12 मधून 6 गेले, राहिले किती, 6. या ठिकाणी 24 मधून 12 गेले, 24 मधून 12 गेले, राहिले किती नेमकं, 12. तर यावरून इथे उल्लेख करता येतो की दिलेल्या क्रमिकेमध्ये दोन क्रमागत पदामध्ये साधारण फरक हा स्थिर नसून किंवा सारखा नसून दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी नाही. बरोबर आहे. या ठिकाणी उल्लेख काय करणार, दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी नाही. ओके, समजलं. हे वाक्य तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे राईट. त्याच्यानंतर या ठिकाणी इथं काय करावं लागेल, डीच काढायचं आपल्याला, बरोबर आहे. T2 मायनस T1. तर घ्या T2 मायनस T1. तर T2 ची किंमत काय या ठिकाणी 5, सॉरी या ठिकाणी T2 ची किंमत किती आहे, 2 आहे, मायनस आणि इथं काय 0.5 राईट. आता हा गुणधर्म सर्वांना माहित असणं आवश्यक आहे कारण का कोणती संख्या कशी असते, पूर्ण असते. मी या ठिकाणी इथंच कम्प्लीट करते या संख्येला, ही संख्या पूर्ण आहे. पूर्ण आता या ठिकाणी मी 0 दिवस जास्त कम्प्लीट करेल का, बरोबर आहे. ओके. किंवा नेमकं या ठिकाणी पहा, हे 2.0 आणि मायनस 0.5 राईट आहे. पूर्णांक खाली पूर्णांक, अपूर्णांक खाली अपूर्णांक आपण मांडतो, बरोबर आहे. तर वाटलंच तर घ्या 2.0 आणि या ठिकाणी काय 0.5 राईट. पहा 10 मधून 5 गेले, 5 राहिले, आला आता सदस्य राहिले किती या ठिकाणी 1 राईट. म्हणजे याचा जो काय फरक आहे तो किती येतो, या ठिकाणी किती येतो, फक्त या ठिकाणी काय येतो, 1.5 येतो, बरोबर, 1.5. ओके. त्याच्यानंतर दुसरा जे काय डी आहे तो काय म्हणतो, T3 मायनस T2. ओके. T3 ची किंमत काय आहे, 3.5 आणि मायनस इथे काय करतात 2 आणि इथं काय करा, पॉईंट करा, 0 करा. पुढे काय नेमकं संख्येला आपण, कारण का डावीकडल्या संख्या पूर्ण असतात, उजवीकडल्या संख्या पूर्ण असतात, या ठिकाणी मांडता येईल आपल्याला. तर मोठी संख्या कोणती हीच आहे. 5 मधून 0 गेले, या ठिकाणी राहिले 5, आला आता सदस्य 3 मधून 2 गेला, 1 राहिला, 1.5. इथं सुद्धा 1.5 म्हणजे इथं काय आलं, साधा दिलेल्या दोन क्रमागत पदांमध्ये साधारण फरक कसा आहे, स्थिर आहे. त्यामुळे दिलेली क्रमिका ही काय अंकगणितीय श्रेणी आहे. ओके.
पण अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हा एक थोडक्यात अंकगणित श्रेणी आहे का, अंकगणित श्रेणी नाही का, त्याच्यानंतर क्रमिकेच्या प्रथम स्थानसंख्येला पहिले पद, क्रमिकेच्या द्वितीय स्थानसंख्येला दुसरे पद कशा पद्धतीने दर्शित आहे या ठिकाणी आपण बारकाईने विचार केलेला आहे. पहिलं पद ए असतं अथवा टी असतं आणि त्याच्यानंतर साधारण फरक असतो डी असतो. याचा आपण संपूर्ण या ठिकाणी पडताळा घेतला. कोणती श्रेणी अंकगणित श्रेणी असते, कोणती अंक श्रेणी नसते याचा आपण विचार केलेला आहे. बरोबर. तसेच आपल्याला जे काय आता पहिलं पद दिलं असेल अथवा साधारण फरक दिला असेल तर दोन जर दिली असतील संख्या तर आपल्याला पुढील जे काय 3 क्रमांक पद काढा असं जर उल्लेख केला असेल तर ते कशा आपण काढतात हे आपण पाहूया. तर पहा आता आपल्याला या ठिकाणी काय ए ची किंमत दिलेली आहे आणि दुसरी काय नेमकं डी ची किंमत दिली आहे. बरोबर. मग आता ए ची किंमत उदाहरणार्थ आपण काय घेऊ 2 घेऊ, डी ची किंमत काय घेऊ आपण 5 घेऊ. बरोबर. चालतंय. आता आपल्याला काय सांगितले पुढचे 3 क्रमांक पद 3 पद शोधा. बरोबर. तर कसं शोधायचं तर आता सर्वांना माहित आहे की T1 म्हणजेच काय असतं ए असतं. बरोबर. इजिकल टू काय झाला 2 म्हणजे T1 ची किंमत आपली या ठिकाणी निघून गेली. बरोबर आहे. त्याच्यानंतर T2 ची जर किंमत काढायची असेल T2 इजिकल टू या ठिकाणी काय करतात T1 प्लस काय करतात डी करा. बरोबर आहे. T1 म्हणजेच काय या ठिकाणी ए आहे, ए प्लस डी म्हणजेच थोडक्यात पहा याची किंमत काय 2 आणि प्लस डी ची किंमत काय आहे 5. बरोबर. 5 2 किती झाली या ठिकाणी 7. राईट. त्याच्यानंतर आता दुसरं काढू आपण म्हणजे तिसरं काढूया T3 इजिकल टू काय करता T2 प्लस काय होईल डी होईल. राईट. तर या ठिकाणी पहा T2 म्हणजेच आपण काय या ठिकाणी T2 ची किंमत म्हणजे या ए प्लस डी घेतलं तर T2 ची किंमत वाटलं तर नेमकं डायरेक्ट सर्व काय या ठिकाणी 7 घ्या प्लस डी ची किंमत काय घेता 5 घ्या. बरोबर. 7 आणि 5 किती झाली 12. बरोबर. म्हणजे आपल्याला जास्त सांगण्यापेक्षा आपण कमी शब्दामध्ये नेमकं थोडक्यात आपला कळालं ए ची किंमत आणि डी ची किंमत जर दिली असेल तर ए T1 म्हणजेच काय ए असतं आणि पहिलं पद जशाला तसं असतं आणि दुसरं जर काढायचं असेल T2 इजिकल टू T1 प्लस डी आणि T3 जर काढायचं असेल तर T3 इजिकल टू T2 प्लस डी. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काढता येतं. त्याच्यानंतर आपण जे काय पुढील जे काही घटक आहे त्याचा पण या ठिकाणी विचार करणार आहोत. जसं की आपला थोडक्यात काय सांगायचं आहे की साधारण फरक किंवा हे तर आपण बघितलेलं आहे अंकगणित श्रेणीतील सामान्य पदाचं सूत्र हे कशा पद्धतीने व्यक्त करता येतं याचा पण आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. बरोबर. तर पहा अंकगणित श्रेणीतील सामान्य पदाचं सूत्र तर या ठिकाणी काय करता येईल आपल्याला Tn बरोबर काय असतं बरं ए प्लस कंसात n मायनस 1 म्हणजे कंसात n मायनस 1 इंटू डी. बरोबर आहे. हे काय झालं अंकगणित श्रेणीतील सामान्य. बरोबर आहे. सामान्य पदाचे. बरोबर आहे. सामान्य पदाचे सूत्र. राईट आहे. Tn इजिकल टू ए प्लस कंसात n मायनस 1 इंटू डी. राईट आहे. हे झालं. त्याच्यानंतर आता याच्या आधारे आपल्याला एन पद शोधता येतं, यांची किंमत काढता येते, शेवटचे पद काढता येतं. बरोबर आहे. हे आपण अभ्यासक्रमानुसार बघितलेलं आहे. फक्त आपण सूत्ररचना किंवा परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असतं फक्त एकमेव आपला उद्देश आहे की सूत्ररचना आपल्याला या ठिकाणी सांगण्यास काम करत आहोत. बरोबर. हे झालं. त्याच्यानंतर या पदाची जर बेरीज करायची असेल या पदाची काय करत आहोत बेरीज करत असाल तर आपल्याला या ठिकाणी कोणती सूत्ररचना निर्माण होईल. बरोबर. तर पहा आपला सर्वांना माहिती आहे एन इजिकल टू. राईट आहे. तर पहा या ठिकाणी लिहून घ्या एन इजिकल टू काय करता हे n/2 महिरूपी कंस या ठिकाणी काय करता 2a प्लस कंसात n मायनस 1 आणि n2 काय डी. राईट आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पहिलं सूत्र मिळतं आणि यामध्ये एक असा एक विचार आहे जर पहिले पद आणि साधारण फरक जर दिला असेल तर या ठिकाणी वेगळ्या पदसूत्र मांडता येतं. तर ते कोणतं आहे तर सेम सारखं जशाला तसे एवढं लिहा n बरोबर n/2. राईट आहे. आणि या ठिकाणी महिरूपी कंस T1 प्लस काय करता या ठिकाणी Tn म्हणजे पहिले पद आणि शेवटचे पद जर असेल तर अशी मांडणी मांडायची ऑटोमॅटिक आपला काय आपली जी काय गणिताची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होऊन जाते. राईट आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं पहा अंकगणित श्रेणीतील शेवटचा पॉईंट आहे एवढ्या आधारावर जे काय आपण आता सूत्ररचना पाहिली या सूत्ररचनेवर आधारित आपली गणितीय प्रक्रिया बऱ्याच प्रमाणात काय होते पूर्ण होते. आता शेवटचा पॉईंट म्हणून आपला त्या ठिकाणी काही जे काही क्रमिक आहेत किंवा पद आहेत ते आपल्याला काय करावं लागणार गृहीत धरावं लागणार. बरोबर. तर मी तुम्हाला 5 क्रमांक पदापर्यंत सांगण्याचं काम करेल. तर पहा या ठिकाणी अंकगणित श्रेणीतील क्रमागत पदे वाटलं. बरोबर आहे. वाटलं लिहा क्रमागत काय पदे कशामध्ये अंकगणितीय श्रेणीतील. बरोबर आहे. अंकगणितीय. राईट आहे. अंकगणितीय श्रेणीतील क्रमागत पदे या ठिकाणी काय करू आपण 3 क्रमागत पदे पाहू. 3. राईट आहे. आणि हे क्रमागत काय पदे. राईट. तर पहा आता 3 क्रमागत पद जर कशा पद्धतीने व्यक्त करतात आपल्याला माहिती आहे m आणि d a प्लस d a प्लस 3d. राईट आहे. या पद्धतीने म्हणजे आपला हे a आणि d तर माहित आहे कारण का पहिले पद कोणतं आहे ए आहे. अंकगणित श्रेणी असते नसते कशावर ठरतं आपण d1 ठरतो. ए आणि d च आपल्या या ठिकाणी काय महत्वाचं आहे. तसं या ठिकाणी काय करायचं
ए मायनस डी, राईट आहे. दुसरा काय असतो ए, आणि हाच काय करायचा पुढे चालून ए प्लस डी, राईट आहे. 3 क्रमागत पद ए मायनस डी, ए आणि ए प्लस टी. त्याच्यानंतर या ठिकाणी काय करू आपण 4 क्रमागत काय पदे, राईट आहे. हा आता या ठिकाणी काय करायचं ए मायनस 3D, राईट आहे. ए मायनस 3D नंतर ए मायनस डी, आणि आता पहा हे 2 दिले, या दोनलाच काय करायचं आता प्लस करायचं. हा ए मायनस डी नंतर काय करता ए प्लस डी, आणि दुसरा काय असतो ए प्लस काय असतो 3D, बरोबर आहे. तर पहा ए मायनस 3D, ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 3D, राईट. त्याच्यानंतर 5 क्रमागत पदे, राईट आहे. 5 क्रमागत पदे, राईट. ओके. हा तर या ठिकाणी कशा पद्धतीने आहे ए मायनस 2D, राईट आहे. ए मायनस 2D, ए मायनस डी आणि केवळ ए, आणि नंतर यालाच काय करायचं तर ए प्लस डी आणि नंतर ए प्लस 2D, राईट आहे. तर पहा मी सांगत की अंकगणित श्रेणीतील सामान्य पदात सूत्र Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी, आणि आपण दुसरं काय बघितलं की एन या पदाची जर बेरीज करायची असेल तर या ठिकाणी आपल्याला 2 सूत्र रचना भेटतात. एन बरोबर n/2 आपलं मैरप कंसात 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. त्याच्यानंतर जर पहिले पद आणि शेवटचे पद जर दिला असेल तर म्हणजे आपला वेळ जर बचवायचा जर असेल आपला, तर त्या ठिकाणी सूत्र रचना सांगता येते एन बरोबर n/2 मैरप कंसात T1 प्लस Tn, बरोबर आहे. त्याच्यानंतर अंकगणित श्रेणीतील क्रमागत पदे, तर त्या ठिकाणी 3 क्रमागत पदाचा जर उल्लेख केला असेल तर ए मायनस डी, ए आणि दुसरा काय असतो ए प्लस डी. ओके. आणि त्याच्यानंतर 4 क्रमागत पदाचा जर विचार मांडला असेल तर त्या ठिकाणी काय लिहिता येतं ए मायनस 3D, ए मायनस डी आणि त्यालाच ए प्लस डी, आणि शेवटचा काय असतं ए प्लस 3D असतो, बरोबर. त्याच्यानंतर शेवटचं जे आहे ते 5 क्रमागत पद, यामध्ये सुद्धा काय उल्लेख केला जातो ए मायनस 2D, ए मायनस डी आणि यालाच काय ए मायनस डी, आणि तिसरा काय असतो ए, आणि चौथा काय असतो ए प्लस डी, आणि पाचवा काय असतो ए प्लस 2D, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने ह्या आपल्या जे काय अंकगणित श्रेणी नावाचा जो काही टॉपिक आहे याचं सर्वसाधारण पद्धतीनं एक थोडक्यात आपण या ठिकाणी याचं स्वरूप मांडण्याचा प्रयत्न केला, आणि याचा जे काही हा जो व्हिडिओ आहे आपण सर्वांनी आपल्याला आवडला आहे का, आणि याच्यातून बऱ्याच प्रमाणात मदत आपल्या सर्वांना झाली आहे का परीक्षेच्या दृष्टिकोनातून, हे आपण सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपण मला काय करायचंय सर्वांनी काय एकही असा वंचित राहणे की सर्वांनी याची मदत झाली आहे का नाही याचे मला सर्वांनी काय करायचंय कळवायचं आहे, बरोबर आहे. तर अशा पण आपण या ठिकाणी एक अंकगणित श्रेणी या टॉपिकचं आपण एक स्वरूप जाणून घेतलं. तर आपले जे काही आता उद्या या ठिकाणी आपला काय होणार आहे की जे काही परीक्षा आहे टेस्टमोड.com म्हणजे पर्याय वाईज आणि लेखी परीक्षा, तर यामधून तुम्हाला बऱ्याच प्रमाणात काय सूत्र रचनेसाठी आपल्या ब्रेन मध्ये आठवण ठेवण्यासाठी आपल्याला बऱ्याच प्रमाणात काय होणार आहे मदत होणार आहे. जर आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊन टाका. आता आपण या ठिकाणी काय थांबण्याचं काम करणार आहोत.